आम्हाला मीटर हे पहा. वायर 3,000 रुपये सगळं सामान वर्ष आम्हाला झाला तवाच बिल होता. आता किती झालं ते नाही मला सांगा. हा? बिल लाईट बिल चालू आहे माझं. मग आम्ही काय करायचं हा? सांगा बरं. काय लाईट बिल आम्हाला हा, सांगा. हे मी मग बिल आम्हाला येते का? लाईट नाही तरी बिल येते. बिल काढ ना. बिल दाखव ना. साहेबाच्या डोक्यात घालू का वायरमॅनच्या डोक्यात घालू? कोणच्या कोणच्या घालायचा तुम्ही सांगा ना. तुम्ही बिल सांगा येते आम्हाला आम्हाला. कोणाच्या डोक्यात घालू? बिल दाखवा आहे आलेलं. ना ह्याच्यात. ते पोराकडे. जर तिथं आहे. हे वा- हे रे पोरा. तिथं जर वाऱ्यानं उठते सगळं. महिन्याला येतं का बिल? नाही नाही ते मी एकच बारी आणलाय महिन्याला. मी काय ते बिल येते असेल तर ते आम्ही आता ते तर त्याचं आणणार व्याज नाही व्याज बा. काय असेल ते चालतच राहील ना. ते का बंद झालंय का? त्याच्यातून लाईट बिल त्यांना सांगितलं नाही का लाईट जोडलेलीच नाही बिल कसं काय आलं? 50 बाऱ्या सांगितल्या. आता त्यांना सगळ्यांना आता तिकडे त्या माहिती साहेबांनी जर- सगळ्यांना माहिती का हो वायरमॅन बिल कसं काय येते यांना? वायरमॅनांनी माहिती आहे. भाडं हा मग याचं भाडं चालूच राहते ना. मीटर भाडं चालूच राहते. त्यांना काय घेणे त्यांचं बरोबर आहे. नुसतं मीटर दिलं असं तरी भाडं असतं. हा तसंच भाडे. आम्हाला ते बिल कळेल काय काय. आण रे पोरा इकडे. मला आता नाही दिसायचं. आणलं त्यांनी. त्याचे हा ते दे. हे गेलाय. उगाच म्हणजे आणि पहा, माझ्या ग्रामपंचायत शिफारस आहे. मला ग्रामपंचायत शिफारस दिली काम आणि तो करून. म्हणजे दांडखोर रे. त्याला नुसतं लागत आहे ही भांडण. कुठली ग्रामपंचायत ग्रामपंचायत? जळमंडी हे काय मी सांगतो ना. ते जळवंडी ग्रामपंचायतीची हा, आम्हाला ही हरकत नाही. इकडे शिफारस केली ना बोलून द्या ग्रामपंचायत. म्हणतात. अरे मी- ही इकडली मी ग्रामपंचायत धरणग्रस्त मी कुठे राहायला जावं. 6,990 रुपये बिल आहे. हा पहा आणि मग बघा बरं बिन लाईट हा? हाय लाईट. लाईट नाही हे तुम्ही त्या पहा. हातगारामध्ये दाखवा जाऊन सगळं. बघा जावा पुढं काय 24. तुम्हाला दिसला तर बघा. आमच्या इथे एवढी वायरचा तुकडा सुद्धा नाही. आता त्या दिवशी फक्त 10,000 कौन हो इकडे आहे ना वायरमॅन. हो या या जरा या वायरमनचीच घर. हे रिडिंग काय अंदाजे लावलंय का? 2451 रिडिंग आहे मागील. बघा बरं तुम्हीच सांगा आता हे बिल समजून. पाण्या रेटिंग उपलब्ध नाही म्हणजे अंदाजे लावलेलं मग ते 2451 अंदाजे लाईट नाही तरी अंदाजे कसं काय? त्याचं ते भाडं धरून त्याचं लावलेलं आहे. मागे भाडं जास्त ना. भाडं वेगळं रिडिंगचे पैसे वेगळे. रिडिंग आहे ना हो स्थिर भाडं किती असतं? स्थिर भाडं काही बरोबर ना. 2451 रिडिंगचे 6,990 रुपये आले. भाडंचं आता हे कनेक्शन कितीला 2018 18 पासून भाडं म्हणून नाही लिहिलं त्याच्यावर रिडिंग म्हणून लिहिलंय. म्हणूनच लिहून पण ते भाड्याचं जर ते एखाद्या व्यक्तीचं 3 वर्षाच्या 3 महिन्याच्या पुढे रिडिंग नसेल तर ते मीटर काढलं जातं. आता मीटर लावलाच नाही यांचा तर त्याला रिडिंग कसं काय पडलं? असं आणि वरती तुम्ही स्थिर भाडं घेते म्हणजे ही गोरगरिबांची फसवणूक चालू आहे. मग अशीच फसवणूकच आमची आतापर्यंत केली. नाही घ्यायचं.